आता दादा तुम्ही हा जो पॉइंट सांगितला ना, तुम्ही 10 ते 2 हे जे सांगितलं ते पुन्हा जरा रिपीट करा. शंकर दादा, हा ओके त्यांनी जो प्रश्न ओके होता ओके. त्यांना ती झोप डिस्टर्ब हा, होते, काही आवाज येत आहेत डिस्टर्ब होते. त्याच्यामुळे. हा, तर हा तो जो मुद्दा होता की तो जरा पुन्हा एकदा समजला, पण आवाज मध्ये थोडासा ब्रेक होत होता, तर तो एक विस्ताराने थोडासा ओके द्या परत. ओके. आता हा जो मेन मुद्दा आहे 10 ते 2चा, हा आपल्या शरीरशास्त्राकडे जातो. अध्यात्मापेक्षा काय जातो तर शरीरशास्त्राकडे जातो. शरीरशास्त्र काय सांगतो तर आपलं आपलं जेवण 6च्या अगोदर झालं पाहिजे. कशासाठी तर जेवणानंतर आपल्याला 2 ते 3 तास झोपायचं नसतं. साधारण 6ला जेवलो तर 9 वाजेपर्यंत माझी पचनक्रिया पूर्ण होऊन काय होतंय तर तिथल्या यंत्रणेचं काम संपतं. यंत्रणेवर येणारा ताण संपतो. आणि 9 नंतर किंवा 10 नंतर ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस ती यंत्रणा आहे ती त्यांच्या त्यांच्या साठी ती कार्य करत असते. 10 ते 12 पर्यंत. आणि 12 ते 2 पर्यंत, 12 ते 2 पर्यंत शरीरात कुठे आपल्या डॅमेज आहे, कुठं आपल्या इजा आहे किंवा कुठं आपलं शरीर कमकुवत झालेलं आहे, ते रिपेअरिंग करायचं काम त्यावेळेस घडत असतं. जर आपली झोपच झालेली नसेल, सपोज आपण जेवलोच 9 वाजता, 10 वाजता, तर आपली पचनक्रिया कुठपर्यंत जाणार आहे? 12 पर्यंत जाणार आहे. मग 12ला जर पचनक्रिया आपली सुरू झाली तर तिथून पुढे 2 तास ते जाणार आहे. पण जे रिपेअरिंगचं काम करणारी जी मशिनरी आहे ते 12 ते 2च काम करते. त्याच वेळेस जर तुमच्या शरीरातली सर्व यंत्रणा पचन क्रिया करायचं काम संपलेलं असेल तर ते काम करते, अन्यथा ते काम करत नाही. ते 2 नंतर पुढे करणार नाही 4 वाजेपर्यंत. त्याचं टायमिंगच 12 ते 2 आहे. म्हणजे शरीरात त्याला फक्त ठराविक वेळ. आपण मानव काय करतोय, आपल्या कोणत्या वेळा पाळत नाही, पण शरीर त्याच्या त्याच्या वेळा पाळतं. म्हणून ते काय करते, 12 ते 2 ह्या वेळेत जर आपल्याला पुरेशी झोप नाही झाली किंवा शांत नाही झोप झाली तर आपल्या शरीरातले कोणतेच अवयव आपले व्यवस्थित कार्य करत नाही. म्हणजे सकाळी उठताना बघा, आपल्याला आळस येतो, जडपणा वाटतो, उठू वाटत नाही. ह्या गोष्टी का होतात तर शरीरानं त्या गोष्टी रिपेअर केल्या नाही. का तर त्याला रिपेअरिंगला वेळ मिळणार त्यावेळेस आपली यंत्रणा पचन कार्य चालू होतं. मग पचन क्रिया चालू असलं तर ते नंतर 2 नंतर त्याचं कार्य करत नाही. निसर्गानं त्याला ठरवून दिलेली वेळ आहे 12 ते 2, त्याच वेळेस ते रिपेअरिंग करणार. आपल्याला वेळा पाळण्याचं बंधन नाही, आपण कधीही काय करतो, पण शरीर कधीही काय करत नाही. म्हणून ह्या गोष्टी आपल्या शरीरशास्त्रानुसार पाळल्या पाहिजे. आणि 12 ते 2 काळ हा पण आपल्या आध्यात्मिक डेव्हलपमेंटचा काळ असतो, किंवा 12 ते 3 असेल. पुरेशी शांत झोप झाल्यानंतर आपण ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावरती जाग येते म्हणतो, आपल्याला बघा कधी पण 3 नंतर जागायला चालू होतं, त्यावेळेस आपल्याला काय संकेत असतात तर तुझं आध्यात्मिक डेव्हलपमेंट हे तर होणार आहे, तू 3 वाजता उठ, काहीतरी ध्यानधारणा कर. पण आपलं होतं काय, आपण परत येतो झोपी जातो. मग ज्यावेळेस आपण 3 नंतर किंवा 4 नंतर झोपी जातो त्यावेळेस आपल्याला प्रचंड झोप येते, आपल्याला सकाळी 6 वाजून गेले तरी जाग येत नाही. मग नंतर दिवसभर आपल्याला कोणत्याही प्रकारची एनर्जी शरीरात राहत नाही. पण तुम्ही 3, 4, 5च्या दरम्यान ज्यावेळेस उठता त्यावेळेस अंगामध्ये प्रचंड ऊर्जा असते. म्हणजे हे शरीरशास्त्र सांगतं आणि हे आध्यात्मिक शास्त्र पण सांगतं की ह्या कालावधीत आपल्याला ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. आध्यात्मिक डेव्हलपमेंट असेल तर 3 ते 4च्या दरम्यान, शारीरिक रिपेअरिंग करायचं असेल तर 2 ते 12 ते 2च्या दरम्यान. पचनक्रिया चालते ती आपली 12 ते